एक असा आरसा की जो आपले भविष्य दाखवत होता आणि त्याचबरोबर विनाश पण दाखवत होता. जाणून घ्या राणी मृगनयनीची रहस्याने भरलेली अंगावर रोमांच आणणारी कथा. प्राचीन काळातील गोष्ट आहे. सौम्यगड नावाच्या राजावर राजा सत्यवीर यांचं शासन होतं. ते धर्मप्रिय, न्यायप्रिय आणि अतिशय पराक्रमी होते. त्यांच्या राज्यामध्ये लोक सुखासमाधानाने राहत होते. ते राजांना देवासमान मानत होते. महाराज सत्यवीर यांची पत्नी मृगनयनी आपलं अद्वितीय सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि धैर्यवान होती. तिचे डोळे हरणासारखे विशाल, चंचल आणि खोल होते. त्याचबरोबर तिचे नाव मृगनयनी प्राप्त झाले. त्या फक्त कृपणच नाही तर पराक्रमी नीतिन्यायामध्येही निपुण होत्या. राजमहालात एक गुप्त खोली होती. त्यामध्ये एक जादूचा आरसा होता. तो साधा आरसा नव्हता, तर तो दिव्य वरदानाने प्राप्त झालेला एक रहस्याने भरलेली एक वस्तू होती. जो पण या आरशामध्ये बघत असे त्याला त्याचे भविष्यातील झलक बघायला मिळायची. पण त्याचबरोबर हे पण सांगितलं जायचं की जो सत्य सहन करू शकत नाही त्याने आरशामध्ये पाहू नये, नाही तर त्याचं भाग्य त्याच्याच हातून विनाशाला प्राप्त होईल. एका रात्रीमध्ये मृगनयनीने एक विचित्र स्वप्न पाहिलं. ती एका अंधार असणाऱ्या गुहेमध्ये उभी होती. त्या ठिकाणी चहूबाजूला खूप धुके होते. अचानक तिच्या समोर तोच जादू आरसा प्रकट झाला. त्याच्यामध्ये एक रहस्यमयी आकृती उमटली आणि एक गंभीर आवाज ऐकू आला. हे मृगनयनी, तुझ्या राजावर फार मोठे संकट येणार आहे, परंतु तुझ्याच हातून तुझं भाग्य लिहिलं जाईल. एवढं ऐकल्याबरोबर ती झोपेतून दचकन उठली. त्यांचं हृदय तीव्रतेने धडकू लागलं. एक वेळ एक स्वप्न होतं का हा एक देवाचा संकेत होता? राणी मृगनयनीचे मन खूप विचलित झाले. खरोखरच हा देवी संदेश होता. त्यांनी अनेक वेळा राजाला हे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या मनात एक भीती की राजाने जर त्या आरशामध्ये पाहिले तर काहीतरी अनर्थ होईल. परंतु एके दिवशी त्यांची जिज्ञासा वाढू लागली आणि त्या रात्रीच्या घोर अंधारात ज्यावेळी पूर्ण वाडा झोपेत होता, गुपचूप त्या गुप्त खोलीत त्यांनी प्रवेश केला. खोलीत प्रवेश करताच एक रहस्यमयी आकृती चारी बाजूनी प्रकाशली आणि आरशातील प्रकाश खूप तीव्र होऊ लागला. ती जणू तो आरसा माझ्याकडे बघत असे भासवू लागला. मृगनयनीने भीती आणि उत्सुकतेने त्या आरशामध्ये पाहिले आणि त्याच वेळी एक अतिशय भीतीदायक चित्र त्यांना आरशात दिसू लागले. राजा सत्यवीर रक्ताने माखलेल्या अवस्थेत रणांगणावर पडले होते. चारी बाजूनी शत्रूंचा गोंधळ चालला होता. त्या समोर दुसराच कोणीतरी राजा होऊन बसला होता. राणीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. ती रडू लागली. काय हे सत्य आहे? हे भविष्यात घडणार आहे? खरंच हे असं होऊ शकतं? याला कोणी रोखू शकतं का? दुसऱ्या दिवशी सकाळी राजमहालात संदेश आला. राजा भीमसेन याने युद्धाची घोषणा केली आहे. सर्व राज्यात अफरातफरी माजली. सेनापती चंद्रकेतू याने लगेच आपण युद्धावर जाऊ असे सत्यवीर यांना म्हणू लागला. परंतु मृगनयनीचे हृदय अशांत झालं. त्यांनी ते आरशात पाहिलं ते सत्यात उतरणार होतं. राणीने आपलं कणखर मन केलं आणि राजा सत्यवीर याला निवेदन केलं की युद्ध सरळ होणार नाही. शत्रूऐवजी आपल्याच राज्यातील कोणीतरी फितूर झाला आहे. तुम्ही पूर्ण तयारीशिवाय रणांगणात जाऊ नये. राणी मृगनयनी यांच्या बोलण्यात गंभीरता होती. हृदय अशांत होतं, परंतु आरशात बघितलेल्या राजाला सांगायला संकोच वाटत होता. राजा यांनी राणीची अशांतता पाहून म्हणाले, हे प्रिये, मी तुझ्यावर मनातील संशय समजू शकतो, परंतु युद्ध टाळलं जाऊ शकत नाही. परंतु काही विश्वासघात होणारच असेल तर आम्ही सावधान राहू. परंतु राणीचं मन अजूनही बेचैन होतं की कोणीतरी राजमहालातील